तुम्हाला 5 षटकं इथून 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. आणि जर का इथून तुम्ही 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण केली नाही तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गेम ऑन डिस्प्ले संघर्षा सुरुवात. गोलंदाज आणि फलंदाज ही तयारी ते मात्र पाहायला मिळतात आपल्याला. पंचही आमच्या ॲक्शनमध्ये आलेत. आजच्या रात्रीतील दुसरी लढत ग्रीष्मा 11 मोठी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये जितू 11 जय हनुमान नेरे या दोन टेनिस क्रिकेट मधील मात्र आपण पाहायला गेलं तर बलाढ्य संघांमध्ये मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी धनेश कामुटकर आणि इथून पाहायला गेलं तर आदित्य मस्कर आणि प्रवीण सोरगे अर्थातच बाली. आणि आदित्य मस्कर म्हटल्यानंतर गोट्या या नावानं सुप्रसिद्ध असणारे 2 स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर गेलेत. आज नेरे टीमचा विचार केला तर रायगडमधील सर्वोत्कृष्ट टीम म्हणून इथून त्यांना नामांकित केले गेलं रायगड प्रीमियर लीगमध्ये. आणि त्याच टीमला मात्र आपण पाहतोय उरण तालुक्यातील एक शांतप्रिय टीम म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते ग्रीष्मा 11 मोठी जुई. पहिला बॉल गॅप शोधून काढली आहे. फाईन मध्ये खेळलाय. गिरकी घेतली फिरकी घेतली. बॉल चाललाय गिरगिर 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 गिर सीमारेषा पार 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 4 चौका. ठोकलंय एक खास आहे खेळाडू पण आपण अनेक वेळा मात्र पाहिलं गेलंय. नावाची चर्चा राहिली गेली आहे. आदित्य मस्कर त्याच्यानंतर कमबॅक केलंय. अनुभव आहे भरपूर वर्ष गोलंदाजी म्हणून आज गोलंदाज म्हणून टीम जुईसाठी मात्र कामगिरी साकारली आहे. आणि त्याच गोलंदाजांना मात्र पाहतोय आपण इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. मोठी टीम आणि त्याचबरोबर तुमची धावसंख्या खुडती मात्र घ्यावी लागेल. कंजूशी गोलंदाजी करावी लागेल. आदित्य आहे समोर. लेफ्ट हँड बॅट्समन वेग भन्नाट पाहायला मिळाला. स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी. परफेक्ट टेनिस क्रिकेटमध्ये बराच वेळा मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजांकडनं वापरलेला हा बॉल अतिरिक्त मेहनत फलंदाजांना करायला लावायची आणि ती जर का तुम्ही केली नाही तर असेच डॉट बॉल तुमचे येत राहतील. असे अनेक वेळेला पाहिले. आणखी एक बॉल चांगला पदिताली ते होताना पाहायला मिळत नाही. फ्रंट फुटला त्यांना खेळताना पाहायला मिळत नाही. साईडला आउटसाइड ऑफ स्टंप थोडीशी मात्र वाईट लाईनवरची गोलंदाजी साकारली जातो. इथे नाव आहे ते मात्र इथून धनेश कामुटकर. आपला नावाचा परिचय पहिल्या षटकामध्ये या बॉलवरती दिलाय. आणखी एक चांगला बॉल गॅप शोधून काढली आहे. बॉल अडवला जाईल तिथे तडमॅनमध्ये. एकदा मात्र पूर्ण झाली आहे. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 5 षटक आलाय नावी सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर. परंतु आता सायक इंडला पाहायला गेलं तर अनेक मैदानामध्ये ज्या नावाचा बोलबाला 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 राहिलाय प्रवीण चोरगे मधून नाव आहे बाली. बाली या नावानं मात्र सुप्रसिद्ध रायगड टेनिस क्रिकेटमध्ये या नावाची चर्चा राहिली आहे. तेच खेळाडू जर का यांची बॅट बोलायला लागली ना तर अगदीच गोलंदाजांची बेंबेरी उडवली जाते. परंतु गोलंदाज तेवढे ताकदीचे समोर पाहायला मिळतात. इथे अनेक वर्ष धनेश कामुटकरने मात्र गोलंदाजी केली आहे. कलात्मता पहा. नजाकत सौंदर्य आणि ताकदीचा परिपूर्ण वापर केलाय. यॉर्करचा बॉल त्याला मात्र चांगल्या पद्धतीने दिशा दिली. बाली यांची खासियत राहिली गेली. एक सिंगल घेतली गेली आणि षटक क्रमांक या मात्र एका धावेनं समाप्त झाले. पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धफलगावरती धावा लागल्या जाते त्या 9 धावा. नितीन भोईर इथून प्रस्थान करतात. धन्यवाद त्या सचिन कोपरकर. तर नक्कीच नितीन शेठ भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत करण्यात आला. त्यांचा आभार. व्यासपीठावरती आपण पाहतोय अंडा ग्रुपचे आमचे सन्माननीय विशाल शेठ जोशी, 16 सरकार रणजित शेठ घरत, त्याचबरोबर माजी सरपंच सोमनाथ दादा म्हात्रे, नाना कोली या व्यक्तिमत्वांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत.
येस करेक्शन केले. धावपलकावरती धावा 6 पाहायला मिळतात इथे. आणि संदीप सर तोपर्यंत पाहायला गेलं तर नेरी टीम जिथे जिथे जाते त्याने ती नेरी टीमचे मात्र प्रशिक्षक संभाजी मस्कर साहेबांचे शुभागमन झाले. त्यांचे करूया सरचं स्वागत आणि त्यांच्या समवेत चंद्रकांत फडके साहेब. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की या आपल्या अतिथी कक्षामध्ये सरचं स्वागत केलं जाईल. पहिल्या षटक 6 धावांचा आलाय. दोन्ही फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये मात्र इथे धनेश यशस्वी झालेत. क्रमांक 2चा षटक दीप पाटील. आणखी एक चांगला बॉल. जुई टीमची मात्र स्ट्रेंथ राहिली आहे गोलंदाजी, त्याचं उत्तम उदाहरण सातत्याने मात्र आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं गेलंय. तुम्ही पाहताय अनुभवताय स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक RMSK मुरबी नगरीमध्ये मात्र क्रिकेटचा कुंभ मेळावा 31 तारखेला मात्र पाहायला गेलं तर अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. फटका फसलाय तिथे. मोठी विकेट येईल. हो आली आहे. लगा 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 440 वोल्टचा करंट लगा. मोठा बुरुज ढासळला गेलाय आणि फलंदाज बॅक टू द आउट. बाली नावाचा वादळ मैदानाच्या बाहेर. बरोबर आमचे सन्माननीय भाऊशेठ ठाकूर मुरबी यांचा देखील इथे आगमन झालेला आहे. अंडा ग्रुपचे आमचे सन्माननीय भाऊशेठ ठाकूर, गणेशदादा जोशी, व्यासपीठावरती आपण पाहतोय विशाल शेठ, रणजित शेठ गरत, नाना कोहली, सोमनाथदादा म्हात्रे, सगळ्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. भाऊशेठ या. संदीप सर आवर्जून इथे संभाजी मस्कर सर आपले आदरणीय यांना विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती G2 11 जय हनुमान नेरी टीम ज्याच्या वेळी मात्र खेळते आणि त्यांचे प्रशिक्षक, त्याचबरोबर मी आदरणीय चंद्रकांत फडके साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आणि अनिल दादा यांनाही विनंती करेन की आपण इथे यायचं. आणि नेरे टीमचे पॅकर आदरणीय जितेश नावडेकर साहेब यांनाही आम्ही विनंती करू की आपणही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. भन्नाट वेग, इस्तरार, मनगटी पॉवर वापरत जनरेट करत असताना मात्र पाहायला मिळाला. लाईन लेन चांगली आहे, रनवे चांगला आहे, रिलीज पद्धत चांगली पाहायला मिळाली. खास आपल्या नावाचा दीप प्रज्वलित करत असताना गोलंदाजी मार्कवरती दीप पाटील आपल्याला पाहायला मिळतात जुई टीमचे. ग्रीष्म 11 मोठी जुई, अनेक नामांकित संघांना पाणी पाजलंय त्यांनी. ही टीम साधी सोपी नाहीये. वाव, क्षेत्ररक्षण सजवलं होतं पॉइंटला जॉन्टी रोडस म्हणून ओळख राहिली गेली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे निमिष भोईरनं पकडलाय झेल, प्राप्त करून दिली विकेट दीप पाटीलनं. आणि फलंदाज बाद सचिन मोरे बॅक टू द आउट. ग्रीष्मा 11 मोठी जुई हा संघ इथे खेळतोय. त्या संघाचे पुरस्कर्ते तेजस शेठ भोईर जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं. तेजस भोईर म्हटलं तर नक्कीच मुरबी संघाला देखील त्यांनी नेहमी स्पॉन्सरशिप केली. तर आलेले आहेत तेजस शेठ भोईर, आपलं स्वागत आहे. संभाजी मस्कर आणि चंद्रकांत फडके जे नेरे संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बहुत चांगला इथे मात्र पाहायला घेतं, परंतु व्हाईट बॉलचा निर्णय आला. अतिरिक्त धाव धावपलकावरती. नेरी टीम तीच म्हणत असेल ना आता की धावा कशाही येऊ दे, आता धावांची धाव करावी लागेल टीम G2 11 जय हनुमान नेरे. आणि नेरे म्हटल्यानंतर सागर मांडवकर यांचा आवर्जून मात्र उल्लेख केला जातो. मेलडी आवाज रायगड टेनिस क्रिकेटमधील रिव्हर्स अटॅक करायचा होता जरूर तिथे पाहायला गेलं तर. आणखी एक डॉट बॉल मागच्या मॅचमध्ये प्रवीण अर्जुने सर घडलं होतं ना, तसंच काहीसं चित्र घडताना पाहायला मिळतंय. आणि चांगली गोलंदाजी, लाईनची गोलंदाजी, टप्प्यावरची गोलंदाजी हवी आहे ना ती होताना मात्र पाहायला मिळते इथे. चांगली भन्नाट वेग आणि वेगावरती नियंत्रणही पाहायला मिळते इथे. दीप पाटील टॅप केला तिथे फक्त. ओहो, एक खेळाडून खास आहेत, क्लास आहेत. क्षेत्ररक्षणाचा मात्र दर्जा अनेक वेळा मात्र तिथे दाखवलाय.
निमिष भोपी आपल्याला पाहायला मिळतात इथे. ग्रीष्मा 11 मोठी सुई टीम खेळत असताना मात्र इथून टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि तो का घेतल्याचं उत्तम उदाहरण 2 षटकांमध्ये दिले. कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 2. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 6 धावा. हॅलो, चला पाणी घेऊन जा. चला आपण सन्मानाकडे बोलणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय पाहुणे, अंडा ग्रुप आमच्या खारघर विभागातील एक फेमस ग्रुप म्हणून प्रचित असलेला अंडा ग्रुप. त्या अंडा ग्रुपचे आमचे सन्माननीय सर्वेसर्वा विशालशेठ जोशी, 16 सरकार, रणजित शेठ घरत, त्याचबरोबर माजी सरपंच सोमनाथदादा म्हात्रे, नाना कोळी यांच्या सन्मानाकडे आपण बोलणार आहोत. तर यावं आपण. रणजित शेठ घरत, विशाल शेठ, नाना शेठ कोळी, दिनेश ठाकूर या. रणजित शेठ घरत यांचा शुभ सन्मान इथे होतोय. 16 सरकार. आणि या विभागामध्ये अनेक कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा उचलणारा हा ग्रुप, नेहमीच तत्परतेने सर्वांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणारा ग्रुप म्हणजे अंडा ग्रुप चे आमचे सन्माननीय 16 सरकार रणजित शेठ घरत यांचा सन्मान होतोय. याचबरोबर सन्माननीय विशाल शेठ जोशी, आमचे पेठ म्हटलं ना तर खऱ्या अर्थाने आमचे सन्माननीय आदर्श सरपंच मोतीराम शेठ जोशी यांचे सुपुत्र. मोतीराम शेठ जोशी यांचं म्हटलं तर समाजसेवेसाठी वारसा असणारे व्यक्तिमत्व, गोरगरिबांसाठी नेहमीच धावून जाणारे व्यक्तिमत्व सन्माननीय माजी सरपंच मोतीराम शेठ जोशी त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज विशाल शेठ जोशी हे देखील एक सुंदर समाजा उपयोगी कार्यक्रम करत आहेत. तर विशाल शेठ यांचा देखील शुभ सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर खारघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, एक डॅशिंग नेतृत्व, युवा नेतृत्व सन्माननीय सोमनाथदादा म्हात्रे बेलपाडा यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. वेलात वेल काढून आपण सर्व मंडळी आज या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार. याचबरोबर आमचे सन्माननीय नाना कोळी, एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर, पेठ संघाचे आज पाहायला गेलं तर रिटायर असले तरी मात्र अजून ती धमक, ती हुकूमत नेहमीच आहे त्यांच्यामध्ये. एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व. अंडा ग्रुपचे आमचे सन्माननीय नाना शेठ कोळी यांचा हा सन्मान. त्याचबरोबर आमचे प्रितेश जोशी इथे उपस्थित आहेत. प्रितेश या, आपला देखील सन्मान. प्रितेश या. प्रितेश जोशी यांचा हा सन्मान इथे होतोय. तर आमचे मोठी जुई संघाचे पुरस्कर्ते तेजेश भुईर यांना विनंती करेन की आपण मयूर पाटील, अतुल भोईर, ग्रीष्मा 11 आउट. भोईर, अतुल यांचा सन्मान इथे होतोय. आणि ग्रीष्मा 11 मोठी जुई म्हटलं ना तर मुरबी संघाला नेहमीच त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जाते. तर अतुल, धन्यवाद तुमचं.
जाऊया मॅचकडे आणि धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 14 धावा, 3 विकेट माघारी गेले. 2.3चा खेळ आत्तापर्यंत झालाय. नेक्स्ट मॅच विनर टू विनर खेळवली जाईल. हॅलो, यस, धन्यवाद विशाल शेठ, धन्यवाद रणजित शेठ, धन्यवाद सोमनाथ दादा, धन्यवाद नाना. तर अंडा ग्रुप यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 16,016 रुपयाचा डोनेशन. क्या बात आहे. 16 सरकार 16,016 हा डोनेशन मात्र या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय. अंडा ग्रुपच्या वतीने त्यांचा आभार. सर संधी आहे तिथे मिड टायमिंग शॉट, परंतु चित्ररक्षक कदाचित तिथे पोहोचले नाही आहेत आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतील. तर टीम पाहू शकता या स्पर्धेसाठी द पॅक सिस्टीम बॉईज ग्रुप कडून मोठी जुईचा द पॅक सिस्टीम बॉईज ग्रुप या ग्रुप कडून मोठी जुई संघासाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद, त्यांचं मनपूर्वक आभार. ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. द पॅक सिस्टीम बॉईज, क्या बात आहे, काय नाव आहे, वा. चांगला बॉल इथे अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला तिथे. ग्रीष्मा 11 अक्कादेवी मोठी जुई टीमचे पॅकर दमदार मयूरदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमला पॅक केलं आणि चांगला खेळ त्या टीमचा होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जितू 11 जय हनुमान नेरे. भूमिका स्पोर्ट्स चिरले टीम आपल्याला विनंती असेल की आपण तयार राहायचं. नेक्स्ट मॅच विनर टू विनर खेळवली जाईल. यस, नक्कीच. इथे आमचे काही खारघरचे रहिवासी देखील आलेले आहेत. सर जी आइए मंच के ऊपर, और मैडम देखिए आहेत, स्टेज के ऊपर बैठिए. या अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. मी आदरपूर्वक आपको विनंती करूंगा आइए 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 स्टेज के ऊपर आइए, यहाँ बैठकर मैच का आनंद लीजिए. डेफिनेटली आपण पाहिलं गेलं तर हीच ओळख राहिली गेली ना महाराष्ट्राची. आदर सत्कार सन्मान आणि खास करून मोरबी गावाची संस्कृती जपली गेलेली आहे. तेच इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हाताळताना पाहायला मिळतात. पहिल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तेच दीप पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल लेफ्ट हँड बॅट्समन आदित्य आणि तिथे दांडी झाली आहे गुल. काय जबरदस्त फलंदाजी करणारा खेळाडूला मात्र केले बाद, कारण दीप पाटील नावाचा वादल मैदानामध्ये गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळते. हे नाव लक्षात ठेवा. खूप छान गोलंदाजी साकारली आहे टीम ग्रीष्मा 11 अक्कादेवी मोठी जुई टीमनं. जाऊया इथून बॅक टू क्रिकेट. आपण पाहायला गेलं तर सुशांत गायकर नवीन फलंदाज इन ॲक्शन 6 मध्ये मैदानामध्ये गेलेत. दीप पाटील अगदी कंजूशी गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतात इथे. खूप छान क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल इथे. दोन्ही टीम ताकदवान आहे. तिकडेही मात्र गोलंदाजांचा भरणा चांगला आहे. बराचसा बाहेर दुर्वर ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा निर्णय इथे आलाय आणि 1 बाउन्स. व्हाईट बॉलनं समीकरण मात्र पाहायला गेलं तर धावपलकावरती स्थिर धावसंख्या अगदीच कमी गतीनं मात्र हलताना पाहायला मिळते. 17 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. बॅटिंग हाईट विमरसाठी इथून आपण पाहायला गेलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र DRSचा वापर केलाय. चेक केलं जाईल. 1 बाउन्स दिलाय का सर?
हॅलो. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे, मुरबी गावचे युवा नेतृत्व उद्योजक प्रेमशेठ एकनाथ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर युवा नेते शिवसेनेचे सन्माननीय आमचे अनिकेत अनिल पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर कामेश पाटील, गुड्डू पाटील या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चला चांगला बॉल, आता इथे ताकदीचा वापर केलाय, नाही चान्स मिळणार तुम्हाला, पण काय अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळतात इथे. जबरदस्त, यासाठी ओळखली जाते ना मोठी जुई टीम. काही अप्रतिम इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फ्लाय झाले अक्षरशः. नवदीप पाटील झेप घेतली तिथे बॉलवरती. त्यांना माहिती आहे इथे गावाचं नाव लागलंय ना, ग्रामीण क्रिकेट त्यासाठी खेळला जातो ना. अप्रतिम, उरण तालुक्यातून पनवेल तालुक्यामध्ये प्रवेश केला आहे आणि त्याचबरोबर पाहायला गेलं आपल्या नावाचा डंका पेटला. एका बाजूला पनवेल तालुक्यातील टीम, नेरे विभागामध्ये या नावा टीमची मात्र डंका सातत्याने नेरे दुंद्रामध्ये पाहायला मिळत असतो. ते नेरे टीम भन्नाट वेग इथे मात्र पाहायला गेला. दीप पाटील एक चांगले गोलंदाज सातत्याने चर्चेत राहिले गेले आहेत. उरण प्रीमियर लीग मध्ये या नावाची चर्चा राहिली आहे आणि या उरण प्रीमियर लीग मध्ये या नावाचा बोलबाला राहिलाय. टॉप गोलंदाज म्हणून या गोलंदाजांना गणलं गेलंय. तेच दीप पाटील सध्याच्या घडीला आपल्या नावाचा बोलबाला निर्मित करतायत. त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये मात्र खेळलाय, परंतु तिथे फटका फसलाय आणि झेल पकडला अप्रतिम. जितेश भोईर यांनी दीप पाटील क्रमांक 2चा विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज बाद सुशांत गायकर बॅक टू द आउट. म्हटल्यानंतर एक मोठी टीम आणि अनेक मैदानामध्ये या टीमनं मारले, परंतु आमचे ओमकार असतील, बंटी असतील, खास करून ओमकार यांचे बाबा आदरणीय अशोकबुवा पाटील यांचं नाव संगीत रत्न म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आदरपूर्वक घेतलं जातं. आणि मग बिलावल, कल्याण, कमाज, काफी, भैरी, भैरवी, असावरी, तोडी, पूर्वी, मारवा असे राग तुम्हाला त्या घरामध्ये ना ऐकायला मिळतात. प्रसन्नता त्या घरामध्ये. आणि आमचे संदीप पाटील सर सुद्धा संगीत भजनामध्ये रमताना आपण अनेक वेळा पाहिले आणि असे सुपुत्र त्यांचे पक्वाज वादक मृदुंग मणी म्हणून आहेत. आणि पुढील सोनी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. अशा एक वारकरी संप्रदायातील हा घराणा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान वारसा मिळालाय या घराण्याला आणि खूप छान शाहबाजकर बुवा असतील, आपण त्यांचंही संगीत अनेक वेळा रायगड जिल्ह्यामध्ये तेही नाव सातत्याने आदरपूर्वक घेतलं जातं. संगीत क्षेत्राला एक मोठी मेजवानी दिली आहे अशोकबुवा पाटील यांच्या मार्फत. शाहबाज बुवा असतील, चांगली इथून नक्की सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते. मोठी जुई टीमनं मात्र साकारली आहे. मॅच मध्ये कसं मॅचला बनवायची ना ते कॅप्टनला माहिती आहे. दीप पाटील आणि स्वतःने 2 स्पेल चांगल्या पद्धतीने हाताळल्यात ना. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या आणि दीप पाटीलनं आता याही षटकामध्ये खूप छान गोलंदाजी साकारली आहे. टेक्निकली चेक केलं जाईल इथे. 7 क्रमांकावरती कुणाल गायकर आलेत. धावसंख्या धावपलकावरती 18 पाहायला मिळते. 5 विकेट माघारे गेले. 3.4चा खेळ झालाय. खूप छान मैदान इथे मात्र बनवलंय. मैदानाच्या मातीची ओळख राहिली गेली आणि खूप छान लाईट्स तुम्हाला इथे मात्र इथे पाहायला मिळतात. फेअर डिलिव्हरी आणि नेक्स्ट बॉल दीप पाटील तयार असतील इथे. कुणाल गायकरला पाहतोय.
दोन्ही बंधुराज मैदानामध्ये आहे. तुम्हाला तर इथून काहीतरी करावं लागेल. कलात्मकता मात्र फलंदाजीची दाखवावी लागेल. दीप पाटील पहा तिथे किती चतुर आहे ना, मात्र इथून प्रत्येक गोष्टींमध्ये तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डेडिकेशन किती महत्त्वाचं आहे ना, तेच पाहायला मिळतोय. 100% कमिटमेंट तुम्हाला तुमच्या गावामध्ये 11 खेळाडूंमध्ये संधी मिळाली ना, ती मोठी गोष्ट आहे. 2 षटकं त्यांनी हाताळलीत. 5 बॉल 2 षटकांमध्ये 5 धावा खर्च केल्या त्यांनी 2 षटकांमध्ये आणि 4 विकेट प्राप्त केलेत. अप्रतिम. आणि अतुल भोईर आणि मोठी जुईचे आमचे आदरणीय अतुलजी भोईर साहेब यांच्याकडनं या स्पर्धेच्या निमित्ताने 5,000 रुपयाचं देणगी आर्थिक रुपया मदत आलेली आहे. त्यांचे मनापासून आभार. RMSK मुरबी ही स्पर्धा संपन्न होत असताना आपण मोठी जुईचे आमचे आदरणीय अतुलजी भोईर साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक रुपया मदत आली आहे. त्यांचेही मनापासून आभार. असं कोणता फलंदाज आहे ना, तो मात्र इथून धावांचा ओघ वाढवेल, पण तो व्यसन ओढले गेले आहे फलंदाजांची. क्षेत्ररक्षक इथून गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांनाही तेवढं चांगली कामगिरी केली आहे. हो, क्लोजिंग अटॅक्टिव्ह येते मात्र क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकांचंही पाहायला मिळालं. धाव घेते रनआउटची संधी, परंतु इथून धावांची धावाधाव करत असताना बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येताना पाहायला मिळेल जरूर. एका धावेने धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळाला. पहिली मॅच आपण 18 धावांवरती समाप्त झाली होती ती पाहिली. आता इथून 20 धावा झाल्या. 4.1चा खेळ झाला. अजूनपर्यंत 5 बॉलचा खेळ बाकी आहे इनिंगमधील. आणखी एक भन्नाट वेग तिथे मात्र पाहायला मिळालं. अंकेश कामोटकर आपल्याला पाहायला मिळतात. यष्टीरक्षक खास आहेत आणि नेहमीच क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक हा केंद्रबिंदू राहिला आहे आणि त्याचं उत्तम काम अंकेश आपल्याला करताना पाहायला मिळतात. इथे बंटी कामोटकर, काय गोलंदाजी बंटी यांची पाहायला मिळाली. मोठी जुई अशी खास न क्लास टीम आहे. उरण तालुक्यातील एक दादा टीम म्हणून या टीमकडे पाहायला जाताना ग्रीष्मा 11 अक्कादेवी मोठी जुई मयूर पाटील दादांनी पॅक केली या टीमला. आपण पाहायला गेलं तर ते इथे उपस्थित असते, त्यांना विनंती करू की या मुख्य व्यासपीठावरती आपलं सरच स्वागत. फटका फसला तिथे. क्लाप झेल. ओहो, हाताला चटका, बोटाला चटका दिलाय तिथे. झेल झालाय ड्रॉप. धनेश होते तिथे. चांगले क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तिथे मन तळ्यात मळ्यात जाईच्या काळात हाताचा पिसाऱ्यामध्ये बॉल विसावला नाही आणि झेल झाला ड्रॉप. संधी मिळाली तिथे फलंदाजांना या बॉलवरती 2 धावा घेण्याची आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल टार्गेट सेट करणारे मात्र हे बॉल असेल. तुम्हाला तुटून पडावं लागेल. ए देवा, मला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची ना प्रचंड शक्तीही दे, असं काहीसं म्हणत असेल ते फलंदाज नेरी टीमचे. कारण ॲज अ गोलंदाज म्हणून गोलंदाजांनी संकट निर्माण केले त्यांच्या समोर. पण ठणकावून सांगा इथे संकट नाही, आम्ही आहोत 72. तसा खेळ मात्र पाहायला मिळेल का? शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न सफल होईल का? नाही होणार. माहिती आहे तिथे, कारण ताकदीचं क्षेत्ररक्षण आहे तिथे. टीम ग्रीष्मा 11 अक्कादेवी मोठी जुईचं बॅटिंग करत असताना टीम जितू 11 जय हनुमान नेरी टीमनं बनवल्या धावा 23. आता विजयासाठी बनवायच्या 30 बॉलमध्ये 24 धावा. जाऊया इथून प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हॅलो, चला आपण सन्मानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आत्ता ज्यांचं इथे आगमन झालंय ते सन्माननीय प्रेमशेठ ठाकूर मुरबी, युवा उद्योजक. त्यांना विनंती करेन की आपण पाहतोय एक जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व
प्रेमशेठ ठाकूर मुरबी यांचा आपण शुभ सन्मान करतोय. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजक स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल प्रेम यांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर युवा नेते शिवसेनेचे सन्माननीय अनिल पाटील यांचा इथे सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. याचबरोबर प्रेमशेठ ठाकूर मुरबी युवा नेते यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल नक्कीच त्यांचा देखील मनपूर्वक आभार. इथे सन्माननीय युवा नेते शिवसेनेचे आमचे अनिल पाटील मुरबी यांचा हा शुभ सन्मान होतोय. याचबरोबर आमचे कामेश पाटील यांना विनंती करेन. कामेश या. कामेश बालाराम पाटील मुरबी यांचा शुभ सन्मान. गुड्डू या आपण देखील. गुड्डू पाटील. गुड्डू पाटील यांचा देखील सन्मान. त्याचबरोबर कामेश पाटील. येस, धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. आइए सर जी. संदीप दत्ता यांचा देखील सन्मान आपण इथे करतोय. मॅडम या ना तुम्ही पण. आइए सर जी. छोटू आइए. छोटू. खारघरचे आमचे रहिवासी आहेत. येस, थँक्यू. हॅलो, बोलूया आपण मॅचकडे. सामन्याला सुरुवात होते. यानंतर जो संघ जिंकेल तो चिरले संघ. चला, विजयासाठी टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई टीमला इथून हव्या आहेत त्या 24 धावा. हॅलो, तर कामेश पाटील यांच्या वतीने देखील 5,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांचा आभार. व्हाईट बॉल, पहिला धावा नाही आहे तुमच्याकडे. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. लाईन लेन पकडावी लागेल आणि याही फलंदाजांना तुम्हाला थांबवावा लागेल. सायकला मात्र पाहायला मिळतात निनाद भुईर, एक मोठं नाव सातत्याने चर्चेत राहिले. नॉट स्ट्राईक एंडला अंकिश कामोटकर पाहायला मिळतात. फटका फसलाय तिथे. नेरी टीम साधी सोपी नाहीये. हा खेळ तुम्हाला जड होताना मात्र पाहायला मिळणार आहे, कारण तेवढे ताकदीची गोलंदाजी नेरी टीमकडे आहे. पहिल्या षटकासाठी सुशांत गायकर मात्र पाहायला मिळतात. येथे अनेक वेळा फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी येतात. आपल्या नावाचा बोलबाला करतात, निर्मिती करतात, महत्वाचे खेळाडूंना बाद करतात आणि आपल्या संघाला मात्र आपल्या खेळाला आपल्या बाजूने वळवत आहेत. लागलाय धक्का पहिला आणि पहिल्या धक्का मात्र इथून जुई टीमला. बॅक टू डगआउट. निनाद भुईर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना पाहायला मिळतात. बिग मॅच.
खारघर शहर आणि खारघर शहराची ओळख राहिली गेलेली आहे आणि या खारघर शहरामधला मुरबी गाव आपण पाहतोय ते बाईकचा आवाज असावा कदाचित, असं करू नका पण तुम्ही. चांगला इथून गोलंदाजी साकारावी लागेल डिफेन्सिव्ह क्रिकेट इथेही मात्र पाहायला मिळालं. आज भरपूर सारे स्वप्न मात्र ते घेऊन आलेत टीम जितू 11 जहानमन नेरे आणि या टीमचे पॅकर आपल्याला पाहायला मिळते आहेत. जितेश नावडेकर आमचे नेरेचे पॅकर आहेत. खूप मोठं सातत्याने क्रिकेटवरती प्रेम त्यांचं राहिलं आहे. जितेशजी नावडेकर आज नेरे टीमला पॅक केले त्यांनी. खूप छान योगदान राहिलं आहे क्रिकेटसाठी. चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. टॅप केले फक्त पॉईंटला तिथे मात्र आहेत क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत. पोचतील तोपर्यंत एक सिंगल ला प्राधान्य दिलं गेलंय. सिंगल 3 धावा धावपालकावरती 1 विकेट माघारी गेले. 0.3चा खेळ झालाय. जितेश नावडेकर साहेब यांची चर्चा आपण जरूर करू. नेरेचे जावई बापू आहेत आणि आज त्यांनी ह्या टीमला आपल्या पॅक करताना मात्र पाहायला गेले. त्यांचे मुरबीचेच आहेत आदरणीय जितेशजी नावडेकर. टीम कमबॅक करेल का? मी आधी म्हटलं होतं ही दोन्ही टीम टेनिस क्रिकेट पटलावरची ताकदवान बलवान टीम आहेत आणि तीच आपल्याला स्थिती मात्र पाहायला मिळणार आहे. सुशांत गायकर गोलंदाजीसाठी फ्रंटलाईन गोलंदाजी पहिला षटक P1चा हाताळताना पाहायला मिळतात. दीपसारखी गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकर गोलंदाजी पर्सेंटेज वाढवावी लागेल. 2 धावा घेतील का? नाही आहे. थांबवलं तिथे. एकच धाव घेतली गेली आहे. एका धावेनं समाधान मानले गेले. धावपलकावरती धावा 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या षटका. तर यातून जो जिंकेल तो लगेचच मोठी जुई चिरले संघाविरोधात यातून जो संघ जिंकेल त्यांच्या विरोधात सामना होईल आणि नंतर मग मुरबी वर्सेस महापोली. तर महापोली टीम इथे उपस्थित झालेले आहेत. महापोली टीम से गुजारिश है कि आइए स्टेज के ऊपर, आपका स्वागत है. हाँ, उसके बाद कामोठा. तो महापोली के हमारे मारूफ भी यहाँ पर आए हैं. मारूफ भाबे, आइए, आपका स्वागत है. अंकिशला पाहतोय ते स्ट्राईक इनला. त्यांचे बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क होताना पाहायला मिळत नाही. ताकदीची गोलंदाजी साकारली जातोय. मॅच हाय व्होल्टेज होईल. तुम्हाला माहिती आहे तिथे धावा कमी आहेत परंतु साधा सोपा खेळ नाही आहे. कारण जितू 11 जहानमान नेरे टीम सध्याच्या घडीला रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं सर्वोत्कृष्ट टीम म्हणजे टीमला नामांकित केलं गेलं. त्याच टीम बरोबर मात्र खेळताना पाहायला मिळते जुई आहे अर्थातच उरण तालुक्यातील टीम. तोपर्यंत पाहायला गेलं तर शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय अनिलजी लक्ष्मण पाटील साहेब आमचे मुरबीचे, त्यांच्याकडनं ही 5,000 रुपयाचं इथून आर्थिक रुपया मदत आलेली आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. स्वर्गीय कुमारी जीवा बोर्ड स्मृती चषक आर्यमच्या SK मुरबी चषक आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय शिवसेना तालुका प्रमुख पनवेलचे आदरणीय मुरबीचे अनिल लक्ष्मण पाटील साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक रुपया तब्बल इथे आम्हाला आलेले आहेत. त्यांचं मनापासून आभार. जितू 11 जहानमान नेरे आणि जितेश नावडेकरजी म्हणत असतील की असंच काहीसं क्रिकेट राहिलं पाहिजे. जो सातत्य पहिल्या षटकामध्ये राहिला आहे ना तिथे राहिलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला मयूर पाटील यांनी पॅक केलेली ग्रीष्मा 11 अक्कादेवी मोठी जुई. जबरदस्त क्रिकेट मात्र पाहायला मिळेल आपल्याला. धावपलकावरती धावा 5. नेरी टीम बॅटिंग करत होती तिथे मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 8. आता इथून प्रथमतः बॅटिंग नेरी टीमनं केली. त्याच्यानंतर आले मात्र इथून जुई टीम बॅटिंगसाठी. त्यांनी पहिल्या षटकामध्ये बनवल्यात 5 धावा. बॅलेन्सिंग क्रिकेट म्हणजे 3 धावा अजूनपर्यंत मागे आहे जुई टीम. पाट्यात केल्या. चांगला बॉल. तेच तर लाईन लेंथ खूप चांगली आहे. मॅच सोडली जाणार नाही आहे. हा क्रिकेट असाच आहे. दोन्ही टीमने मात्र टेनिस क्रिकेट गाजवलाय. दोन्ही टीमच्या नावाचा बोलबाला टेनिस क्रिकेटमध्ये राहिला गेलाय. मॅच बनवली जाईल.
24 धावा आहेत. बऱ्याच जणांना वाटलं असेल की हा सामना लगेच फिनिश होईल, परंतु तसं नाही आहे. अनेक वेळा आपण चला बॉल द्यायचंय. आणखी एक चांगला बॉल, परंतु लाईन थोडीशी चुकली आहे. वाईड लाईनच्या बाहेर थोडंसं मात्र अतिरिक्त बाहेर गेला. व्हाईट बॉलचा निर्णय, अतिरिक्त धावी जोडली जाईल. धपलकावरती धावा 6. 6 मध्ये 3 वाईटच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात. नाहीतर चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असं. आणखी एक व्हाईट बॉल आलाय. कदाचित रणनीती आखली गेली आहे. सचिन मोरे यांनी थोडासा बाहेर ठेवायचा, दूरवर ठेवायचा, वाईट लाईनवरची गोलंदाजी करायची, वाईट वारकट टाकायचा, थोडासा अतिरिक्त बाउन्स द्यायचा, स्विंग अँड द मिस करायचा. परंतु त्या सगळ्या गोष्टींमध्ये हे 2 व्हाईट बॉल थोडेसे खर्चिक झालेत. टॅप केला, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला, तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल गायकर यांच्याकडनं मात्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत धावी ती कंप्लीट केली जाते होती 1, आणि या एका धावीने धपलकावरती धावा लागल्या जातात त्या 8. अंकेश कामोटकर या नावाची ओळख सातत्याने राहिले गेले आहे. उरण तालुक्यामध्ये तुम्हाला या नावाची प्रसिद्धी पाहायला मिळेल. आओ चांगला बॉल, हीच लाईन आणि हा टप्पा हवा होता सचिन मोरेला, आणि तेच मात्र मिळालं या बॉलवरती. धावाला इथून मात्र बॉल आलाय डॉट. धाव कोणती येणार नाही आहे. मॅच बनली जाईल का म्हणून म्हणतात ना, आधी स्वतःला सिद्ध करा, मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. परंतु आणखी एक व्हाईट बॉल आलाय. इफ यू ट्रेन हार्ड विनिंग इज इझी, इफ यू ट्रेन इझी विनिंग इज हार्ड. चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. चांगला खेळाबरोबर तुम्हाला खेळाचं सातत्य आणि सातत्याबरोबर या क्रिकेटला तुम्हाला घेऊन जावं लागेल. तेच गोलंदाजांना करावं लागेल. ॲज अ गोलंदाज सचिन मोरे टॅप केलंय, स्लो डिलेव्हरी, चेंज ऑफ द स्पेस. मागील बॉलवरती अतिरिक्त स्पेस पाहायला मिळालं. त्याच्यानंतर गती परिवर्तन, आणि त्याचमुळे की काय थोडंसं मात्र इथून अंकेश बीट झाले. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचे पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील. 7 एकूण 5 डॉट बॉल आत्तापर्यंत पाहायला मिळतात. आणखी एक व्हाईट बॉल. बाली नाराज, त्यांना माहिती आहे की आपल्याकडे ना धावा नाही आहेत. कॉन्फिडन्स ठेवा आणि मनात एकच जिद्द पकडा, मला काहीतरी करायचं आहे म्हणजे करायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. चला व्हाईटसाठी इथून DRSचा वापर सुनील सर आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे बेन पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि सत्यवानजी काकडे सर स्क्वेअर लेग पंच. हॅलो. तर याचबरोबर आमचे सोहेल शेख पेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे. सोहेल या, आपलं स्वागत आहे. पेठचे आमचे जयेंद्र शेठ शेलके हे देखील या सामन्याचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 2,500 रुपयाचा डोनेशन. तर या सोहेल, आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावरती. चला, डिसिजन पेंडिंग आहे, स्वाईड आहे. व्हाईट बॉल. 6वी रात्र आहे आजची. आणखी एक चांगला बॉल हाताळला गेलाय. या षटकातील व्हाईट बॉल मध्ये या धावा आल्या आहेत, नाहीतर खूप छान गोलंदाजी होत होती ना. नेरी टीम खूप छान आहे. आपण अनेक वेळा त्यांचा चांगला खेळ पाहायला गेलाय. 12वा खेळाडू आमचा खूप हुशार आहे. दक्षला पाहतोय ते. दक्ष दिशा देतोय त्यांच्या टीमची, तुम्हाला अनुभव आलाय. आणि या षटक क्रमांक 2 समाप्त झाले सचिन मोरे यांच्या स्वरूपामध्ये. 2 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. 1 विकेट माघारी. अजूनपर्यंत 18 बॉलचा खेळ बाकी आहे, आणि 18 बॉलमध्ये बनवायच्यात विजयासाठी 14 धावा, म्हणजे भरपूर आहेत नेरी टीमसाठी. आणि 5 पैकी इथून पाहायला गेलं तर 4 व्हाईट बॉल आहेत, म्हणजे या ओव्हर्स आहे, आणि मागच्या ओव्हरमध्ये 2 व्हाईट, म्हणजे 10 धावांपैकी जवळपास 7 धावा या व्हाईटच्या आल्यात.
नाहीतर नेरी टीम आता काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 7 धावा वाईटच्या आल्या, 10 धावांमध्ये फक्त बॅटने काढलेल्या धावा आल्या 3. काय अप्रतिम खेळ साकारला जातो इथे. नेक्स्ट मॅच भूमिका स्पोर्ट चिर्ले आणि विनर संघ. आपण चिर्ले टीमचे कॅप्टन आपण या टॉचका बॉसमध्ये ते याच्या लगेच उपस्थिती रिपोर्टिंग करा. झगमगती रात्र, बडा मंच, पंच भी बडा आपल्याला पाहायला मिळतं इथे. खूप छान आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारलं गेलंय. अप्रतिम पद्धतीने मात्र इथून मांडलेली स्पर्धा. अनेक मान्यवर राजकीय, सामाजिक, क्रीडा, शेतकरी, कष्टकरी, कला क्षेत्रातील मात्र इथून अनेक जण येऊन गेली आणि या व्यासपीठाची एक ओळख निर्माण करून दिली. व्यासपीठाचं वजन वाढवलं. नक्कीच, कारण काल कलाकार यांचा देखील संघ आपण इथे पाहिला. एक शो मॅच म्हणून चांगला सामना झाला. तर अनेक स्पर्धा आपण पाहतो आणि या विभागाची ही एकमेव स्पर्धा आता सध्या सुरू आहे. परंतु या विभागाची अजून एक शेवटची स्पर्धा नक्कीच तलोचा नाईट येणाऱ्या 16 एप्रिल पासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मोठी स्पर्धेचा आगाज या सीझनची, या विभागाची शेवटची स्पर्धा असेल नाईटची असं चित्र आहे. पण मोठा हंगाम असेल, जल्लोष शेवटचा अतिशय मोठा असेल तलोजा नाईटचा. या स्पर्धेनंतर 16 तारीखचे ती स्पर्धा सुरू होते. अनेक संघ सहभागी झालेले, तब्बल 40 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. एक धाव आली आहे. भरपूर साऱ्या या विभागानं क्रिकेटला दिलंय. संदीप सरांचाही उल्लेख केला जाईल. ओहो, परंतु पहा का जबरदस्त इथे मात्र घुंगरू शॉट. छननन चुम 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 करत बॉल सीमा पार आल्या धावा इथे मात्र बॅट्समधून 4 चौकार. काय फलंदाजी पाहायला मिळाली. अंकेश कामोडकर म्हणून यासाठी ओळखले जातात ना. संधी मिळतात त्यामुळे होतं तुटून पडतात. टेक्निकली फलंदाजी असेचे खेळाडू मोठे झालेले नाही आहेत. अनेक अनेक संकटांमधून बाहेर काढण्याचं काम टीमला केलंय. ग्रीष्मा 11 अक्कादेवी मोठी जुई. हो हो, बॅटला ब्रश झाला होता. कदाचित आज झेल आला असता. बाली नाराज स्थिती त्यांच्या हातातून स्किट झाला आता मधून बॉल आणि मोठी विकेट जरूर आली असते तिथे. अंकेश स्ट्राईकला पाहायला मिळतात. मॅच अल्टीपल्टी करणारे खेळाडू म्हणून ओळख राहिली आहे. ग्रीष्मा 11 अक्कादेवी मोठी जुई. मयूरदादा पाटील यांनी पॅक केले या टीमला. दुसऱ्या बाजूला जितू 11 जय हनुमान नेरे, नेरे गावाचे जावई बापू आणमचे मुरबीचे आदरणीय जितेश नावडेकर साहेबांकडनं मात्र ही टीमला पॅक केले गेले. एकदा मात्र चतुराईनं पूर्ण केली. बघता बघता पाहायला गेला तर आणि एका धावेनं धावपलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 15-16 धावा अजून विजयासाठी संघर्ष होताना पाहायला मिळते. जणू काही इथून मात्र या 2 षटकांमध्ये मॅच फिनिश होईल की काय असं चित्र निर्माण झालं होतं. परंतु ही ताकदीची गोलंदाजी मी म्हटलं होतं. नेरी टीम अशीच मॅच सोडणार नाही आहे. त्यांच्याकडे 5 असे गोलंदाज आहेत ना की मॅच अल्टीपल्टी करू शकतात. पण तो इथून फाईनमध्ये खेळून काढलाय. गॅप शोधून काढली आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे. 2 टप्पा बॉल होते फरार. सीमा रेषा पार आल्या धावा 4 चौकार. आता 4ची गरज. 20 धावा धपलकावरती आल्या. 4 धावांची गरज. याचबरोबर आमचे सन्माननीय मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व गुरुनाथ शेठ नावडेकर यांचं इथे आगमन होतं आहे. आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक स्वर्गीय अंकुश शेठ कालुराम ठाकूर यांचे सुपुत्र उद्योजक सन्माननीय सचिन अंकुश ठाकूर यांचं इथे आगमन होत आहे. सचिन, स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती. चुकी झाली, स्किट झाली. तोपर्यंत बघता बघता 2 धावा पूर्णही झाल्या आणि या 2 धावेनं 22 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक समाप्त झाले. ते मात्र तिसरं 3 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 22 धावा आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 2 धावा. 12 बॉल 2 समीकरण साधं सोपं आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक RMSK मुरबी ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित अनेक स्पर्धा आपल्याला मात्र येताना पाहायला मिळाल्या. जीवा अगदी आयुष्यामध्ये आली काय आणि गेली काय
खूप मोठं दुःख आणि त्याची आठवण सातत्याने सगळ्यांनाच येत असतो आणि तिच्या नावानं भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाल्या. कुमारी जीवा भोईर स्मृती चषक आणि तिच्या स्मृतीला उजाला देणारी स्पर्धा खऱ्या अर्थानं. तर खारघरचे आमचे वैभव म्हात्रे देखील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वैभव या. ओमकार पाटील असतील, त्याचबरोबर आमचे खारघरचे प्रदीप पाटील जर इथे आले असतील तर प्रदीप या, आपलं देखील स्वागत आहे. 2 धावा आणि अट्रॅक्टिव्ह क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु इथून हा चतुर आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे. बॉलला पाठवून दिले, ठासून ठोकून ठिकाणावरती विजय सिग्नेचर करणारा, साईन करणारा मात्र हा येतोय चौकार. फलंदाज अंकेश कामोटकर यांच्या बॅटमधून संघ झालाय विजयी. ग्रीष्मा 11 अक्कादेवी मोठी जुई. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक. जितू 11 जहानमान नेरे थोडेसे कमी पडला तुम्ही. तर कराभाई गावचे सन्माननीय अनिल तांडेल इथे आलेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आणि कराव्याचे ओमकार भोईर यांना देखील विनंती आहे की आपण देखील या. करावा संघ देखील आज खेळणार आहे. चला आपण सन्मान करूया. सर तोपर्यंत आपण सामनावीर घोषित करूया. यस, नो डाऊट उरण तालुक्या टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा आणि मोठी जुई एक्सप्रेस दीप पाटील याला विनंती करेन की या सामनावीराचा पुरस्कार आपल्याला देण्यात येईल. 2 षटक हाताळले आणि 5 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट प्राप्त केल्यात. धन्यवाद. चला व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय सचिन शेट ठाकूर आणि गुरुनाथ शेट नावडेकर यांचा आपण सन्मान करतोय. चला अनिल दा या. चला आपण सचिन ठाकूर आणि गुरुनाथ नावडेकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया. आणि टॉस साठी या किर्ले टीम कॅप्टन आलेले आहेत. चला धाकटी जुई मोठी जुई टीम कॅप्टन. चला टॉस देखील सचिन शेट आणि गुरुनाथ शेट यांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय. एक मिनिट टॉस करू. दादा या फास्ट.